हजारांचं मुघल सैन्य आणि फक्त 1,000 मराठी. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घडली एक अशी लढाई जिथे तलवारींपेक्षा जास्त धार होती बुद्धीची. ही आहे उंबरखिंडीची लढाई, गनिमी काव्याचा एक उत्तम नमुना. ही उंबरखिंड रायगड जिल्ह्याच्या सीमेवर पुण्याच्या पश्चिम दिशेला कोकणात जाताना खोपोली पेंड रस्त्याने उंबरे गावाजवळ सह्याद्रीच्या हिरव्यागार झाडीत लपलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानासारख्या महाबलाढ्य शत्रूचा कोथळा बाहेर काढला तेव्हा महाराजांच्या पाठीशी ढालीसारखा उभा होता तो महाबलाढ्य अजिंक्य सह्याद्री. या सह्याद्रीच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत शिवरायांनी मुघलांच्या बलाढ्य सैन्याचा कमीत कमी मावळ्यांनिशी आणि कमीत कमी वेळेत गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा वापर करून सपशेल पराभव केला. महाराजांच्या या असामान्य पराक्रमाचा डंका त्यानंतर पार दिल्लीपर्यंत पोहोचला होता. अशातच इसवी सन 1661च्या जानेवारी महिन्यात शाहिस्तेखानाने कारतलब खानाला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण काबीज करण्यासाठी महाराष्ट्र मोहिमेवर रवाना केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठमोठ्या शत्रूंना अगदी सहज मात दिली होती हे कारतलब खानाला चांगलंच ठाऊक होतं. म्हणूनच त्याने आपल्या सोबत तब्बल 20,000 सैनिकांची बलाढ्य फौज, घोडदळ, छोट्या तोफा, बंदुका, डेरे, हत्ती, घोडे आणि बैल असा सारा मजबूत लवाजमा घेतला होता. तसंच त्याने सोबतीला जसवंत कोकाटे, जाधवराव आणि रायबागनसारख्या कर्तबगार योद्ध्यांनाही घेतलं होतं. त्यावेळी कारतलब खानाच्या फौजेचा तळ पुण्याजवळ होता आणि तिथून पुढे तो लोणावळ्याच्या दिशेनं कोकणात उतरणार होता. कारतलब खान स्वराज्यावर चालून येत आहे याची नजर कोकणावर आहे याची महाराजांना चाहूल लागलीच होती. खान ज्या मार्गाने कोकणात उतरत होता त्या मार्गात लोहगड आणि विसापूर हे महाराजांचे किल्ले होते. मात्र महाराजांनी आपल्या सर्व सैन्याला खानावर अजिबात हल्ला करायचा नाही अशी सक्त ताकीद दिली होती. मराठा मावळ्यांच्या मनातही महाराजांनी खानासाठी वेगळाच बंदोबस्त केला आहे याची खात्री होती. म्हणूनच स्वराज्याच्या हद्दीतून जात असलेल्या खानावर कोणत्याही किल्ल्यावरून हल्ला झाला नाही. यामागचं मुख्य कारण म्हणजे घाटावरून कोकणात उतरण्यासाठी सह्याद्रीत अनेक वळणावळणाच्या वाटा आणि अवघड घाट आहेत. त्यातलाच एक अवघड घाट लोणावळ्याहून खाली उंबरे गावापर्यंत जातो. या घाटात अत्यंत घनदाट जंगल पसरलेलं आहे. खूपच अरुंद अशा या वाटेत एकदा का कोणी शिरलं की तिथून पुन्हा माघारी परतणं जवळजवळ अशक्यच होतं. उंबरे गावाकडे उतरणारी ही डोंगराची वाट एखाद्या खिंडीसारखी दिसते. म्हणूनच या परिसराला उंबरखिंड असं म्हटलं जातं. महाराजांनी याच गोष्टीचा अचूक फायदा घेत कारतलब खानाला उंबरखिंडीत ओढून आणण्यासाठी पेंडजवळ मराठा सैन्य तैनात ठेवलं होतं. त्यामुळे खानासमोर उंबरखिंडीतून उतरण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता. अखेर खानाची फौज त्या अवघड घाटातून उतरू लागली आणि सह्याद्रीचा हा कठीण मार्ग उतरून दुपारपर्यंत खानाची फौज कशी बशी चालत चावणी गावापर्यंत पोहोचली. जानेवारी महिना असल्यामुळे चावणी गावातल्या आंबा नदीला पाणी नव्हतं. आधीच एवढा अवघड घाट उतरून थकलेली फौज दुपारच्या उन्हामुळे आणि कोरड्या पडलेल्या घशामुळे पूर्णपणे गळून गेली होती. अशा परिस्थितीत सुद्धा खानाने सैन्याला पुढे मार्गस्थ होण्याची आज्ञा दिली. आता खानाचं सैन्य उंबरखिंडीतल्या अगदी चिंचोळ्या नालीत शिरलं. सगळं काही महाराजांच्या मनासारखंच घडत होतं. आता मराठे फक्त सावज मोक्याच्या टप्प्यात येण्याची वाट पाहत होते. आजूबाजूच्या घनदाट जंगलामुळे सभोवताली असलेल्या उंच टेकड्यांमुळे मराठ्यांना निसर्गाचं नैसर्गिक संरक्षण मिळालं होतं. इतक्यात खान सैन्यासह ऐन खिंडीत येऊन पोहोचला. आता काही झालं तरी खिंडीतून पुन्हा माघारी जाणं शक्य नव्हतं. मराठ्यांनी हीच संधी साधत गनिमी काव्याचा वापर करून खानाच्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला. खानाची एवढी मोठी फौज मुठभर मावळ्यांकडून सपासप कापली जाऊ लागली. पण खानाला आणि त्याच्या सैन्याला नेमका हल्ला कुठून आणि कसा होतोय हेच समजत नव्हतं. अशा पेचाच्या प्रसंगी खानाच्या सैन्याला बातमी मिळाली की छत्रपती शिवाजी महाराज स्वतः सैन्यासह ठाकूरवाडीच्या टेकडीवर उभे आहेत. ही बातमी कळताच खानाचं सैन्य भीतीने गार पडलं. तर दुसऱ्या बाजूला उत्तर कोकणच्या दिशेने प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेताजी पालकर आपल्या सैन्यासह सज्ज होते. अशा भीषण परिस्थितीत खानासमोर शिवाजी महाराजांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. तरी सुद्धा तो लगेच माघार घ्यायला तयार नव्हता. खानासोबतच्या सरदारांनी त्याच्यावर दबाव आणला. ही संपूर्ण ओढावलेली परिस्थिती पाहून खानासोबत असलेल्या शूर रायबागन या महिला योद्धेने सुद्धा खानाला शिवाजी महाराजांना शरण जाण्याचा सल्ला दिला. आता कारतलब खानासमोर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मराठ्यांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. म्हणूनच घाबरलेल्या कारतलब खानाने शिवाजी महाराजांकडे
अभयदानाची विनंती केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतलब खानाकडचा सारा मुद्देमाल आणि साधन संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला आणि खानाला जिवंत सोडून देण्यात आलं. नाईलाजाने उरलं सुरलं सैन्य घेऊन खान रिकाम्या हाताने पुण्याकडे परत गेला. उंबरखिंडीत झालेल्या त्या युद्धात खानाच्या बलाढ्य सैन्याचा अक्षरशः पराभव झाला होता. मुघलांचे घोडे, हत्ती, जीन, डेरे, शस्त्र हे सगळं साहित्य त्यावेळी मराठ्यांच्या हाती लागलं. गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा अचूक वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवघ्या 1000 मावळ्यांनी तब्बल 20,000च्या मुघल फौजेचा उंबरखिंडीत धुव्वा उडवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्ख्या महाराष्ट्राला दिलेल्या स्वातंत्र्य आणि स्वराज्याच्या मंत्रातून महाराष्ट्राच्या मातीतल्या अनेक पिढ्या घडल्या. हाच महाराष्ट्राच्या मातीतला इतिहास नव्याने येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना कळावा आणि कायम छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं की त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहावं ते मुठभर मावळ्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य, स्वराज्यातील गडकोट, अभेद्य सह्याद्री आणि शिवाजी महाराजांनी लढण्यासाठी वापरलेलं अत्यंत महत्त्वाचं युद्धतंत्र गनिमी कावा. गनिमी काव्याचा हा पराक्रम आजही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो.